हरि गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् शुक्लां वरदं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। मन्दाकिनी सलिलं चन्दनचर्चिताय नन्देश्वर प्रणयनाथ महेश्वराय पुष्पसुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणी नमोस्तुते। समचरणं सान्द्रनीलाम्बुधाम् जगन्निहितपाणि मण्डनं करुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रो सदैवरहसं विठ्ठलं चिन्तयामि। नित्यशुद्धं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दम् गुरुं ब्रह्मा नमाम्यहम्। वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरा तरुणबिम्बाफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखारविन्दनेत्रा कृष्णा परं किमपि तत्त्वमहं न जाने।
हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय भजन करा सर्वांनी भजन करा ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः सच्चित स्वकाळ आनंद चिंतन जे संपूर्ण विश्वाचे करते धरते आणि संहार करते हे आहेत असे असणारे परम कल्याणकारी ज्याप्रमाणे एक माता आपल्या लेकराला काय हवं काय नको ह्या विचाराने ते आयुष्य काढते, त्याचप्रमाणे माझे भगवंत भगवान शिव भक्ताला काय हवं काय नको आहे अशा सच्चिदानंद भगवान परमात्म्याची कथा श्री शिव महापुराण आणि या शिव महापुराणाचा आजचा तिसरा दिवस. गेल्या 2 दिवसापासून आपण ज्या आदराने ज्या प्रेमयुक्त अंतःकरणाने ही भगवान शिव महापुराणाची कथा श्रवण करताय, मायबापांनो, अनेक जन्माचं सुकृत पदरी असल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होत नाहीत. बहुत सुकृताची गोडी जोडी म्हणून विठ्ठल आवडी. भगवत प्राप्तीची ओढ जोपर्यंत अंतःकरणाला लागत नाही, जोपर्यंत त्याच्या सगुण साकार रूपाची ओढ लागत नाही, तोपर्यंत निर्गुण तत्वाकडे आमची वाटचाल चालू होत नाही. ठीक आहे, निर्गुण तत्व आम्हाला कळत नसेल कदाचित, परंतु निर्गुण तत्व कळत नाही म्हणून सगुण तत्वाचंही ज्ञान करणं हा निव्वळ वेळेपणा ठरायला लागला. आणि माझे भगवान शंभो शिव हे
बघायला गेलं तर तसे निर्गुण निराकारच, पण फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या माझ्यासारख्या भोळ्या भक्तांसाठी भगवंताने सगुण साकार रूप प्रकट करावं आणि भक्तांना आनंदित उल्हासित करावं, प्रफुल्लित करावं, अशा भगवंताची कथा. आणि त्या कथेचा आजचा तिसरा दिवस. काल आपण श्रवण केलं भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांना झालेला अहंकार, त्या अहंकाराचं निरसन प्रभूंनी कशा प्रकारे केलं. त्याचप्रमाणे नैवेद्याचं महात्म्य बघितलं, बिल्वपत्राचं महात्म्य बघितलं, रुद्राक्षाचं महात्म्य बघितलं. त्याचप्रमाणे भगवान प्रभू सोमनाथांचा ज्योतिर्लिंग याचाही विचार केला. तत्पश्चात भगवान श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग यांचाही आपण थोडासा विचार केला. काय झालं माझ्या बाबांनो, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांना झालेला जो अहंकार होता, मी मोठा, या भांडणामध्ये आपण त्यांचं अज्ञान आपल्या नजरेसमोर आणायचं नाही. असं समजू नका की अरे त्यांची आम्ही भक्ती करतो, भगवान विष्णू ब्रह्मा, आणि हे तर इतके अज्ञानी आहेत, इथे भांडणं करू लागले एकमेकांमध्ये की मी मोठा. कदाचित भ्रम होऊ शकतो माणसाला की अरे देव असं अशी चूक कशी काय करू शकतात. ऐका, मी गोष्ट स्पष्ट करून देतो तुम्हाला. 3 वर्षाचं लेकरू, दुपारची वेळ आहे, बाहेर वाळू पडलेली आहे म्हणा, माती पडलेली आहे म्हणा, फुकुटा आहे म्हणा, काहीतरी दरवाजाच्या बाहेर, आणि ते बाळ त्याला काही कळत नाही आणि उघड्या अंगाने येऊन त्या उन्हात खेळतो. उन्हात आई हात मारते, अरे बाळा आतमध्ये ये, ऊन लागतं बाळा, ऊन लागत, चटके बसतील, तुला ताप ये बाळा, आतमध्ये ये. पण त्याने एक आवाजात ऐकलं तर ते लेकरू तरी कसला. शेवटी आई रागावते आणि अखेर शेवटी आई चिडून त्याला म्हणते, अरे मेल्या मुर्द्या, तुला ताप येईल, आत ये. आई रागावून त्याला मेल्या मुर्द्या म्हणजे, पण त्याचा अर्थ तो नाही वाटत. आम्ही संत महात्मांमय असे, भगवंताची कथा असे, शब्दात लक्षात घेण्यापेक्षा आम्ही त्याचा लक्षणार्थ जाणून घेतला पाहिजे. लक्षणार्थ काय आहे. आईने जरी मेल्या मुर्द्या म्हणून सांगितलं, शब्दार्थ नाही घ्यायचा, त्याच्या पाठीमागचा लक्षणार्थ घ्यायचा. लक्षणार्थ काय, माझ्या लेकराचं अनहित होऊ नये, माझ्या बाळाला त्रास होऊ नये, म्हणून ती आई तो प्रयास करते. मग ब्रह्मदेवाचं आणि भगवान विष्णूचं झालेलं आपल्या स्वतःच्या स्वरूपावरून अहंकाराचं भांडण हे त्यांच्यासाठी नसून ते तुमच्या माझ्यासाठी आहे. त्याच्यातून विश्वाचं कल्याण आहे. काय झालं, या दोघांचं भांडण झालं. काल आपण ऐकलं, माझे भगवान शिव त्या ठिकाणी निर्गुण स्वरूपाने एक लोहाचा खांब बनून प्रकट झाले आणि त्या लोहाच्या खांबातून जे दोघांना ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाने दोघही ओतप्रोत झाले. कोण, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव कृतकृत झाले. भगवान शिवाची उपासना करू लागले, भगवान शिवाची क्षमा मागितली आणि तत्पश्चात भगवान शिवांकडून नतमस्तक होऊन ब्रह्मदेवाने आणि भगवान विष्णूने हात करून सांगितलं, प्रभू आम्ही तुमचेच बाळ आहोत. ऐका, आपण ज्या तत्वाचा विचार करतो आहे ते तत्व आपल्याला जो मंदिरात दिसतो सगुण साकार स्वरूपात, ते नाही बरं का. मी तो कथा भाग सांगतो तुम्हाला, आता पुढे येईलच. काय झालं, विश्वाची निर्मिती करत असताना आम्हाला ज्या भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली हे आपल्याला माहिती आहे. पण एक तुम्हाला माहिती का, शिव तत्व आणि या शिव तत्वाचा विचार करत असताना हे अलौकिक असं शिव तत्व, या शिव तत्वाचा जन्म नाही, मध्य नाही आणि अंत नाही.
माझे महाराज एक ठिकाणी मला गोड चिंतन मानतात. पहिले कोठेच नव्हते काही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे तेरे. जो शून्य तत्व आहे ते शून्य तत्व म्हणजे शिव तत्व आहे. एकटाच होता शिव, एकटाच, कोणीच नाही. काय झालं, भगवंताला थोडा कंटाळा आला आणि कंटाळा आला आणि त्यांनी थोडा विचार केला की अरे आपल्या समोर खेळायला सवंगडी पाहिजे ना आपल्याला कोणीतरी. आता मोबाईल आले आपल्याजवळ, आता कोणी नसलं तरी काय, असलं तरी काय, फरक पडत नाही. एकदा मुलगा त्या खाली घातलं त्या मोबाईल मध्ये का कोणी मेलंय का जगलंय का कोणी येऊन गेलं नाही सांगता येत, काहीच नाही. अहो आत्ताची गोष्ट आहे, आत्ताची. नाशिकला दवाखान्यात एका पेशंटला भेटायला गेलो, मोबाईलचं सांगतो 2 मिनिटं. मोबाईलचं एका आई संग एक मुलगा आला होता, ज्याचं लग्न झालेलं होतं, मोठा होता, म्हणजे अंदाजे 30-35 वर्षाचा मुलगा असावा. आईला कमरेचा त्रास होता म्हणून आईला घेऊन आला आणि वडिलांनी सांगितलं तू जा डॉक्टरकडे दाखव आणि मी पाठी लागून येतो. मुलगा आला, आईला ऍडमिट केलं. डॉक्टरने सांगितलं एक छोटस सलाईन देऊ, सलाईन देतो घेऊन जा. मुलगा शेताच्या कॉटवर बसलेला होता, एक कॉट सोडून आणि वडील आले. वडिलांनी डॉक्टरांची भेट घेतली, पेशंट वगैरे चेक केलं. नंतर करू, आता नंतर बघ, नंतर करू, आता झालं. आणि वडिलांनी पैसे वगैरे भरले, खाली गाडी आलेली होती. त्यांच्या पत्नीला उठवलं, त्या मुलाच्या आईला, आणि वडिलांचंही लक्ष गेलं नाही त्या मुलाकडं. आता ते बिचारे त्या अवस्थेत की तिला घरी न्यायचं, तिला आराम करायला द्यायचं, त्या अवस्थेत त्या दोघांचंही लक्ष गेलं नाही. ती बिचारी माऊली विवरत होती तिच्या वेदनेने. दोघे उठले, गाडी बसले आणि घरी निघून आले. मी त्याच्या पलीकडच्या रूम मध्ये असताना बाहेर आलो आणि बघितलं तर तो मुलगा तिकडे ताटपडत होता. त्या नर्सला विचारत होता, अहो माझी आई इथं होती, कुठे गेली, माझी आई इथं होती. अरे भाऊ ते कोणी आणते म्हणे बाबा, ते घेऊन गेले. मध्ये लक्षात आलं तुमच्या, आपल्या समोरच्या पाठवर आई झोपलेली आहे, वडील येऊन आईला घेऊन जातात आणि मुलाला पत्ताही लागत नाही. इतकं विचित्र कारभार या मोबाईलचा आहे. महाराज कलियुगामधलं सगळ्यात घातक साधन फक्त मोबाईल आहे. मोबाईल असो, माझं मोबाईल पुराण नाहीये, माझं शिव महापुराण आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की भगवान शिवांना, शिव या तत्वाला कंटाळा आला आणि त्यांनी काय केलं, आपल्या उजव्या बाजूतून एक महापुरुष बाहेर काढला आणि डाव्या भुजेतून एक पुरुष बाहेर काढला, ते म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू. देव नाही बरं का, तत्व सांगतोय तुम्हाला, देव धरूच नका तुम्ही, तत्व सांगतोय तुम्हाला मी. शिवतत्वाने ब्रह्मतत्व आणि विष्णू तत्वाला जन्म दिला. आपल्याला आज शिवतत्वाचं वर्णन करायचंय पहिल्या अध्यायामध्ये. हे शिवतत्व इतकं आघात आहे की या शिवतत्वाने ब्रह्माला आणि विष्णूला जन्म दिला आणि जन्म देऊन भगवान शिवांनी शिवतत्वाने त्या भगवान विष्णू तत्वास उपदेश केला. दोघांचे काम सांगितले. विष्णूंना सांगितलं तुमचं काम आहे या विश्वाचं संरक्षण करणे, या विश्वाचं संगोपन करणे, भरण पोषण करणे. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं या विश्वाचा निर्माण करता म्हणून तुला कार्यभार बघायचा आहे. सर्व सांगितलं. विश्व निर्माण करायचं, त्या दिवशी आपण बघितलं थोडक्यात काय काय निर्माण केले, कशी निर्माण केली, ती सृष्टी निर्माण केली बघा सर्व ब्रह्मदेवाने. आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर मग भगवंताचा पहिला प्रश्न भगवान शिवांना झाला, शिवतत्वाला, विष्णू तत्वाचा प्रश्न झाला की प्रभू हे निर्माण केले
पण याचं संगोपन कसं करायचं तेवढं मला सांगा. मग काय झालं, शिवतत्वाने भगवान विष्णूंना त्या विष्णू तत्वाला उपदेश केला की विष्णू, अरे दादा, आपण दिसत असताना जरी तिघं वेगळे दिसत असलो पण प्रामुख्याने आपण तिघही एकच आहोत, एकच. आपल्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. ब्रह्मतत्व तसं थोडं वाढीस पडलं का, त्याच्या गुणामुळं ब्रह्मतत्व, त्याच्या अहंकारामुळं, त्याच्या वात्रटपणामुळं थोडं वाईट पडलं ब्रह्मतत्व. पण भगवान शिवतत्वाने सांगितलं, विष्णू तू आणि मी आपण वेगळे नाही. आणि जे लोक आपल्याला वेगळं समजतील ते महापापाचे भागीदार होतील. आणि जगद्गुरु तुकोबरा एक ठिकाणी म्हणतात ना, हे दोघं जण वेगळे नाहीतच. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, हरी हरा भेट नाही नका हरी हर हे वेगळे नाहीतच, नाहीच. त्यांच्यामध्ये वाद तयार करू नका. आणि जे असं करतात त्यांच्यासाठी दृष्टांत दिले माझे जगत तुकोबाराने. तुकोबाराने ऐका ना, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. एका गुरुचे दोन शिष्य, एका गुरुचे दोन शिष्य. सद्गुरूंनी दोघांना सारखंच ज्ञान दिलं, सारखीच वागणूक दिली. एक दिवस काय झालं, जंगलामध्ये समीरा आणण्यासाठी गेले दोघही गुरुबंधू. आणि समीरा आणता काय झालं, जो कनिष्ठ गुरुबंधू होता, 1-2 महिन्याचा फरक असेल, त्याने काय केलं, समीरा जमा केल्या आणि एका झाडाखाली ठेवल्या. सद्गुरूंनी सांगितलं होतं दिवस नवराच्या आत मला तुम्ही इथं पाहिजे, म्हणून त्या समीरा ठेवल्या. आणि हा काहीतरी कामानिमित्त जंगलामध्ये भटकला. याला काही लवकर त्या समीरा सापडल्या नाही. तो जो ज्येष्ठ गुरुबंधू होता त्याने त्या समीराचं गाठोडं उचललं, त्यांनी जमा केलेलं आणि याने जमा केलेलं दोन्ही गाठोडे घेऊन तो आश्रमात आला. आश्रमात आला, सद्गुरूंच्या हातात ते गाठोडे दिले. आता सद्गुरूंना असं वाटलं की दोन्ही गाठोडे यानं जमा करून आणले, काय यांनी काहीच आणलं नाही पाठीमागच्यानी. आणि सद्गुरू त्याला सांगितलं, अरे तुमच्या दोघांना मी पाठवलं होतं, तू काहीच आणलं नाहीस, दोन्ही गाठोडे यांनीच आणले. त्यावेळेस जो ते गाठोडे घेऊन आला होता त्याने सांगितलं, गुरुदेव नाही, एक त्याचा आहे आणि एक माझा आहे. एक त्याने जमा करून ठेवलं होतं, पण तुम्हाला उशीर होईल म्हणून मी ते घेऊन आलो हे सांगितलं. पण याचा मतिदार तर त्या दुसऱ्या गुरुबंधूने वेगळाच काढला की तुला शहाणा होतो गुरु समोर, माझं नाक खाली करतो, तुला त्यांच्या आत्मेत राहतो वगैरे वगैरे. त्यांनी भांडण चालू झालं. आजपासून तू माझ्या संग बोलायचं नाही, मी तुझ्या संग बोलणार नाही, तुझं काम मला काही करायला सांगायचं नाही, माझं तो काही काम करायचं नाही, आता सांगतो म्हणे तुला. 4 दिवस गेले असते, गुरुदेवांचे पाय दुखायला लागले, पाय. आणि गुरुदेवाने सांगितलं, ऐकता का मुलांनो, अरे जरा माझे पाय दाबून देता का, माझे पाय दुखू राहिले ना, जरा तब्येत बरी नाही. आणि गुरु सेवा करण्यासाठी दोघेही तत्पर होते बरं का. आले धावत, एकाने डावा पाय घेतला, एकाने उजवा पाय घेतला. या दोघांचं वैर आहे ह्या कारणास्तव उजवा पाय जो दाबत होता तो डाव्या पायाला चिमटे घेत होता, आणि जो डावा पाय दाबत होता तो उजव्या पायाला वर खडी वाढायचा ना, खाली वर खडी असे. सांगा, चिमटे घेतले काय, वर खडे काढले काय, त्रास होणार, एकाच व्यक्तीला होणार ना. जगद्गुरु तुकोबरा नाही ना, उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. माझे भगवान शिव आणि भगवान विष्णू हे वेगळे नाही, यांच्यामध्ये भेद करू नका. यांच्यामध्ये जर भेद कराल तर महापापाला भागीदार व्हाल. संत महात्म्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि भगवान शिवांनी सुद्धा समाजाला तोच या ग्रंथामध्ये पुरावा दिलेला आहे. आमच्यामध्ये भेद कधीही करू नका, आम्ही एकच आहे. भगवान शिवाच्या मंदिरात गेले,
तुम्ही विष्णूचे उपासक आहात, भगवान शिवाच्या मंदिरात जा, भगवान शिवाचं दर्शन घ्या आणि भगवान शिवांना सांगा, प्रभू माझी भक्ती माझ्या पंढरीनाथांच्या चरणी, माझ्या भगवान विष्णूंच्या चरणी तुमच्या आशीर्वादाने अशीच प्रफुल्लित होत राहा. बरं शिव भगवान, थोडं माझ्याकडे लक्ष ठेवा. काय नवऱ्यावर पत्नीचं प्रेम असणं पतीवर साहजिक आहे आणि योग्य पण आहे. पतिव्रता स्त्री ही आपल्या पतीला सर्वस्व मानते, अगदी मान्य. धर्माचरण नाही, हे धर्माचरण नाही. आपल्या पतीवर आपलं सर्वस्व आपण पतीचं स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या पतीवर आपला पूर्ण विश्वास, त्याची सेवा हीच ईश्वर सेवा धर्मग्रंथ सांगतात. पण पतीची सेवा खूप करायची, खूप. आणि दिराने जर सांगितलं, वहिनी मला तेवढा शर्ट द्या ना, आणि जर तुला घ्यायचं तर घ्यायला तिकडे तापडा. सासूने सांगितलं, अगं सुनबाई मला थोडं पाणी आण, तुमचे तंगडे मोडले का, उठा ना, अजून तर चांगलं चांगले ताकद तुमच्या अंगात, तुमच्या बापाचे नाव आहे का. आम्ही पतीचा एक शब्द बोलायचा नाही, पतीचा एक शब्द नाही बोलायचा. सासऱ्याला जेवायचं ताट मागितलं, तिकडं ठेवलेले म्हणे, घ्या तुम्हाला घ्यायचं असं घ्या, नाही तर राहत तशी तुम्हाला काही घेतलं नाही तशी. पत्नीने पतीची सेवा करावी, परंतु आपला पती आपल्या कोणत्या सेवेने खुश राहील हे पण पत्नीने बघितलं पाहिजे. जर पती त्याच्या आई वडिलांची सेवा करून जर खुश राहत असेल तर आई वडिलांची सेवा करा, पतीच्या त्याच्या भावाची सेवा करा, त्याला जे चांगलं वाटेल ते करा. नाही तर पतीची खूप सेवा करायची, बाकीच्यांना लाथा मारायच्या, ही सेवा नाही म्हणून करायला पाहिजे. याला अहंकार असं म्हणतात. आणि अहंकार माणसाला इतके दिवस खड्ड्यात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. भगवान शिवाने सांगितलं, तुम्ही आणि मी वेगळे नाही. ब्रह्मदेवाकडे बघितलं आणि ब्रह्मदेवाला पुढे भगवान सांगतात, तुम्ही दोघा जणांनी मी सांगितल्या त्याप्रमाणे सर्व निर्मितीचे कार्य करा. आणि भगवान शिवाने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मा तुझ्या भ्रुकुटीतून एक पुरुष जन्माला येईल. कोणाच्या? ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून एक पुरुष जन्माला येईल. त्या पुरुषाचं नाव रुद्र असं ठेव, रुद्र. आणि तो रुद्र या विश्वाचा संहार करता बनेल. ब्रह्मदेवाला सांगितलं तू निर्मिती करायची, विष्णूला सांगितलं तुम्ही संगोपन करायचं, आणि त्या रुद्राला सांगितलं तू या विश्वाचा संहार करायचा. ऐका, हे तीन तत्व तीन गुणांमध्ये मानले गेले. तीन तत्व कोणतं कोणतं? तामस गुणामध्ये रुद्र बांधला गेला, सत्व गुणामध्ये विष्णू बांधला गेला, आणि राजस गुणामध्ये ब्रह्म बांधला गेला. ब्रह्मदेव हा राजस तत्वाचा आहे, म्हणून उत्पत्ती त्याच्याकडे दिली. त्यानंतर त्या ब्रह्मदेवाने जशी भिन्न भिन्न अशी काही रूपे तयार केली, त्यामध्ये काही ऋषींनाही त्यांनी जन्म दिला. त्याच्यापैकी भगवंताने सांगितलं, आता तुम्ही तिघ जण तर झाले, आता तुम्हाला पत्न्या लागतील. एकटे कसे विश्व निर्माण करणार? आता तुम्हाला पत्न्या लागतील. मग माता पार्वती आदि माया शक्तीने, माता पार्वतीने हिच्या शरीरातून सुद्धा तीन देव्या तयार केल्या. त्यामध्ये एक वाग्देवी, दुसरी लक्ष्मी आणि तिसरी उमा. वाग्देवी ब्रह्मदेवाची पत्नी, लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी, आणि उमा भगवान शंकराची पत्नी, रुद्राची पत्नी. अशा तीन देव्या या तिघांना दिल्या आणि यांना सांगितलं तुम्ही विश्व निर्मितीचं कार्य चालू करा. आणि ती विश्व निर्मिती करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की आपल्यामध्ये भेद नाही एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि शेवटी काय झालं, त्या ब्रह्मदेवाचा हात भगवान शिवाने, शिवतत्वाने हातात घेतला आणि तो त्या विष्णू भगवंताच्या हातात दिल्याने सांगितलं, विष्णू या माझ्या बालकावर जर कदाकाळी काही संकट आलं तर तू याच्या संकटाला धावून यायचं. कोणावर? ब्रह्मदेवावर काही संकट आलं, भगवान शिवतत्वाने विष्णू तत्वाला सांगितलं, भगवान विष्णूंना सांगितलं की तुम्ही याच्या संकटाला धावून या. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं जर विष्णूवर काही संकट आलं तर ब्रह्मदेवा
तुम्हीही धावून या आणि तुमच्या दोघांवरही संकट आलं तर रुद्राला सांगितलं तू यांच्या संकटकाली यांना मदत कर. तुम्ही तिघजण एकत्र येऊन मदत करा आणि ज्या वेळेस तुम्हा तिघांवर काही संकट येईल त्यावेळेस मी स्वतः या रुद्राच्या स्वरूपाने तुमच्या तिघांच्या मदतीसाठी मी इथं हजर होईल. शिवतत्वाने वचन दिलं आणि मग वचन दिल्यानंतर भगवान विष्णूंना रुद्र भगवंताची ओळख करून दिली. त्यापैकी भगवान विष्णूने प्रश्न विचारला की प्रभू तुम्ही आम्हाला विश्व कार्य करायला सांगितलं पण ह्या विश्व कार्यामध्ये करत असताना जर आमच्याकडून काही चूक झाली काही बिघाड झाली तर आम्हाला कृपया क्षमा करा. भगवान विष्णूंनी क्षमा मागितली. त्यावेळेस भगवान रुद्रांना भगवान शिवांना खूप आनंद झाला आणि त्यांनी पुढे असं सांगितलं की विष्णू तुझ्या हातून काही जरी झालं तरी मी ती निवारण करण्यासाठी सज्ज राहील. काळजी करू नको. आणि याचेच आपल्याला पदोपदी पुरावे बघायला मिळतात धर्मग्रंथांमध्ये. सांगू एक सगळ्यात मोठा पुरावा सांगतो ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड नाहीच झाला असतं. माझ्या बापांना संपूर्ण ब्रह्मांड समुद्र मंथन सर्वांना माहिती आहे. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाले. त्या 14 रत्नांपैकी एक रत्न होतं हलहाल विष आणि त्या हलहाल विषाचं स्वरूप असं होतं की त्याच्या एका थेंबामध्ये त्या हलहाल विषाच्या एका थेंबामध्ये असे हजारो ब्रह्मांड जळून भस्म झाले असते. हजारो ब्रह्मांड एका थेंबात त्या हलहाल विषाच्या भगवंताने वंजुळ लावावे रुद्र भगवंताने आणि ते संपूर्ण विष आपल्या कंठामध्ये धारण करावं. विषय माहिती तुम्हाला फार सांगण्याची गरज नाही. असं आहे परम उच्च कोटीचं कल्याणकारी भगवान शिवतत्व आणि हे शिवतत्वाचं वर्णन नारद महर्षी नंदिकेश्वराकडून श्रवण करतायत.